मित्रांनो, नोव्हेंबर 2023 मध्ये अवकाळीमुळे नुकसानग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना शासनाकडून 62,54,00,000 रुपयांचा निधी मंजूर झाला आहे, अनुदान मंजूर झाले आहे। परंतु झाले असं मित्रांनो की जवळपास 70% शेतकरी हे अनुदानापासून वंचित राहण्याची स्थिती निर्माण झाली आहे। तर तो जिल्हा कोणता आहे आणि कशामुळे ही स्थिती निर्माण झाली आहे ती सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि समोरील बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला असेच नवीन अपडेट शेतीविषयी बघायला मिळतील। तर नमस्कार मित्रांनो, मी राज सूर्यतळ, स्वागत आहे तुमचं आपल्या YouTube चॅनलमध्ये। तर मित्रांनो, प्रशासनाने केलेल्या अहवालानुसार जवळपास 1316 गावांमधील 34,000 हेक्टरवरील क्षेत्र हे जिल्ह्यातील बाधित झाले आहे। तर जिल्हा प्रशासनाने शासनाकडे जवळपास 62,54,00,000 रुपयांची मागणी देखील केली होती आणि ती मागणी पूर्ण देखील झाली आहे। म्हणजे 62,54,00,000 रुपये जिल्हा प्रशासनाने जे शासनाकडे मागणी केली होती ते मंजूर झाले आहे, अनुदान मंजूर झाले आहे। परंतु मित्रांनो, नाशिक जिल्ह्यातील ज्या शेतकऱ्यांचे नाव नुकसान भरपाईच्या यादीत आहे, परंतु त्यांनी तहसील कार्यालयाकडून त्यांना अशी सूचना करण्यात आली आहे की त्यांनी जवळच्या ई सेवा केंद्रावर जायचं आहे आणि आपली बँकेची EKYC पूर्ण करायची आहे, जेणेकरून त्या शेतकऱ्यांना हे अनुदान मंजूर झाल्याखेरीज लगेचच त्यांच्या अकाउंटला पडून जाईल। फक्त 30% EKYC ह्या कंप्लीट झाल्या आहेत, म्हणजे शेतकऱ्यांची सध्या धावपळ सुरू झालेली आहे। जवळपास 30% या जिल्ह्यातील, नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी 30% शेतकऱ्यांनी जवळपास ही EKYC पूर्ण केली आहे। आता शेतकऱ्यांची धावपळ पूर्ण झालेली आहे, धावपळ सुरू झालेली आहे। तर नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी लवकरात लवकर आपली EKYC पूर्ण करून घ्या। जे 70% शेतकरी राहिले आहेत त्यांनी आपली EKYC पूर्ण करून घ्या, जेणेकरून ते नुकसानीची भरपाई जी मिळणार आहे ती लवकरात लवकर तुमच्या खात्यावर पडून जाईल। आणि EKYC केली म्हणजे तुमच्या खात्यावर पैसे पडण्याचा मार्ग मोकळा होऊन जाईल। जवळच्या ई महासेवा केंद्रावर जायचं आहे आणि EKYC पूर्ण करायची आहे। ही EKYC लवकरात लवकर जे 70% राहिलेले शेतकरी आहेत त्यांनी लवकरात लवकर पूर्ण करून घ्यावी। म्हणजे जवळपास 1316 गावांमधील 34,000 हेक्टरवरील जे क्षेत्र नुकसानग्रस्त झालेलं आहे त्या शेतकऱ्यांनी आपली नुकसानीची जवळपास बँकेची EKYC लवकरात लवकर करून घ्यावी आणि आपली अनुदान आपल्या बँक खात्यावर जमा करून घ्यावी। तर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि समोरील बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका।